नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 लिपिक, शिपाई व हमाल या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघावयास मिळतील। तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग बघूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे पहा, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा जो रोग आहे कशामुळे होतो? जीवाणू, विषाणू, परोपजीवी, फंगस, कशामुळे होत असेल एड्स हा रोग? 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे। जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देत चला। आणि प्रश्नपत्रिका आपण काय करू, वन लाइनर पद्धतीने घेऊया। बघा, जीवाणू, विषाणू, परोपजीवी, फंगस 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले। योग्य उत्तर काय असेल? एड्स हा रोग कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो। पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। हाडांच्या निकोप वाढीसाठी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते? हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणतं व्हिटॅमिन लागेल? ए व्हिटॅमिन, डी व्हिटॅमिन, बी व्हिटॅमिन का सी व्हिटॅमिन? बघा, 4 व्हिटॅमिन तुम्हाला दिलेले आणि प्रश्न विचारलेले की हाडांच्या निकोप वाढीसाठी काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 2 डी व्हिटॅमिनची काय आवश्यकता असते। पुढचा प्रश्न आपण बघूया। बांगलादेशात ब्रह्मपुत्रा ही नदी डॅश म्हणून ओळखली जाते। ब्रह्मपुत्रेला काय नाव आहे बांगलादेशामध्ये असं तुम्हाला त्यांनी विचारलेले। बघा, पर्याय आपण बघूया। शारदा, मेघना, पद्मा, जमुना कोणत्या नावाने ओळखल्या जाते? तर ती जमुना या नावाने ओळखली जाते। पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। क्रिकेट खेळाबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 2 विधानं तुम्हाला दिली आणि त्यापैकी कोण विधान योग्य आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलं। बघा, पहिलं विधान काय सांगतं? फलंदाजाची पोहोच असेल इथपर्यंत जर चेंडू टाकला गेला तर LBWचा निर्णय शक्य आहे। आणि दुसरा पर्याय काय आहे पहा, जेव्हा खेळाडू क्रीजच्या बाहेर असतो आणि धाव घेण्याचा प्रयत्न करत नसतो तेव्हा यष्टीरक्षकाने यष्टी पाडल्या तर फलंदाजाला आऊट केले जाऊ शकते। हे 2 विधानं तुम्हाला दिलेली, त्यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचं आहे। बघा, पर्याय काय आहे? केवळ 1 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी एकही बरोबर नाही, 1 किंवा 2 दोन्ही बरोबर आहे, किंवा केवळ 2च बरोबर आहे। काय बरोबर असेल या दोन्ही विधानात? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 केवळ 2 हे वाक्य बरोबर आहे, 1 वाक्य गलत आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। मित्रांनो, तुम्हाला जर मुंबई उच्च न्यायालय भरती यामध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका लिपिक तसेच शिपाई व हमाल या पदासाठी 2018 पासून परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न याची 1,500 प्रश्नाची PDF आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तिची किंमत फक्त 50 रुपये, म्हणजेच 50 रुपयामध्ये अवेलेबल आहे। व्हॉट्सअपवर दिलेल्या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा। 5च मिनिटाच्या आत तुम्हाला PDF मिळून जाईल आणि याचा फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% नक्कीच होणार आहे। खालीलपैकी कोणती एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे? 2 पर्याय तुम्हाला दिलेले आणि कोणतं एकपेशीय सजीवाचं उदाहरण? बघा, नंबर 1 हे क्लॅमिडोमोनास आणि 2 हे पॅरामोशियम। या दोन्हीपैकी एकपेशीय सजीवांचं उदाहरण कोणतं आहे? पर्याय काय दिले? बघा, केवळ 1 बरोबर आहे, केवळ 2 बरोबर आहे, 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे आणि 1 किंवा 2 यापैकी एकही नाही। काय उत्तर येईल? कोणते एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहे? 2 उदाहरणं तुम्हाला दिलेली। योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 1 आणि 2 हे दोन्ही काय बरोबर आहे, म्हणजेच एकपेशीय सजीवाचे उदाहरण आहेत। पुढचा प्रश्न आपण बघूया। परमोच्चताचे नवीन धोरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आले? परमोच्चता याचं जे नवीन धोरण आहे ते कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले असा प्रश्न तुम्हाला आहे। पर्याय काय दिले? बघा, विल्यम बेंटिंग,
लॉर्ड हेस्टिंग्स, लॉर्ड डलहौसी, रिचर्ड वेल्सली. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले हे परमोच्चता? योग्य उत्तर पर्याय नंबर 2 लॉर्ड हेस्टिंग्स. म्हणून पर्याय नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारत आपल्या प्राणी समूहाच्या बाबतीतही समृद्ध आहे. यात अंदाजे डॅश प्राण्यांच्या प्रजाती आहेत. म्हणजे किती प्राण्यांच्या प्रजाती आहेत असं तुम्हाला त्यांनी विचारलं बघा. 90,000, 85,000, 60,000, 70,000. काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 1 90,000 प्राण्यांच्या काय प्रजाती आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती टेकडी द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग आहे? टेकड्या दिल्या आहे तुम्हाला खाली आणि त्यापैकी द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग विचारलेला बघा. गारो टेकड्या, खासी टेकड्या आणि मणिपुरी टेकड्या. कोणती टेकडी आहे की जी द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग आहे? पर्याय पहा काय दिलेले तुम्हाला. केवळ 2 आणि 3 बरोबर, 1, 2 आणि 3 बरोबर, केवळ 1 आणि 2 बरोबर, केवळ 1 आणि 3 बरोबर. काय उत्तर असेल या प्रश्नाचं? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा पर्याय नंबर 3 केवळ 1 म्हणजे गारो टेकड्या आणि 2 खासी टेकड्या ह्या द्वीपकल्पीय पठाराचा विस्तारित भाग असलेली टेकड्या. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचे योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मेजर ध्यानचंद पुरस्काराबद्दल पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? मेजर ध्यानचंद पुरस्काराबद्दल कोणतं विधान अचूक आहे? बघा 1985 मध्ये भारत सरकारने क्रीडा प्रशिक्षणातील उच्च गुणवत्तेला सन्मानित करण्यासाठी द्रोणाचार्य पुरस्कारची सुरुवात केलेली आहे. आणि दुसरं विधान ह्या पुरस्कारामध्ये ₹15 लाख रोख रक्कम, द्रोणाचार्याचा कांस्य पुतळा व सन्मान चिन्ह दिले जाते. हे 2 उदाहरणं तुमच्या समोर आहे. त्यापैकी योग्य उदाहरण कोणतं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. पर्याय बघा काय दिलेले आहे तुम्हाला. फक्त 1 बरोबर, फक्त 2 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर, 1 आणि 2 यापैकी 1 नाही. काय उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर येतं पर्याय नंबर 3 1 आणि 2 दोन्ही बरोबर विधान आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. गाव आणि शहर यामध्ये यांत्रिक पद्धतीने सेप्टिक टँकची साफसफाई आणि गटार साफ करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना केंद्र सरकारने सुरू केली? बघा योजनेचे नाव तुम्हाला दिलेले आणि केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे असं तुम्हाला विचारले. ग्रेप, त्यानंतर नमस्ते, त्यानंतर SWRS किंवा SBS. कोणती योजना असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 2 नमस्ते. ही जी योजना ही काय आहे? गाव आणि शहरामध्ये यांत्रिक पद्धतीने सेप्टिक टँक साफसफाई आणि गटार साफ करण्यासाठी योजना आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. डॅश नावाच्या पुस्तकात बौद्ध संघासाठी बनवण्यात आलेले नियम लिहिले गेले होते. कोणतं पुस्तक आहे की त्या पुस्तकामध्ये बौद्ध संघासाठी बनवण्यात आलेले नियम लिहिले गेलेले होते? बघा विनय पिटक, जातक, सुत्त पिटक किंवा अभिधम्म पिटक. काय योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं? या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1 विनय पिटक. या विनय पिटक नावाच्या पुस्तकात बौद्ध संघासाठी बनवण्यात आलेले नियम लिहिले गेले होते. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणते जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे व दातासाठी कॅल्शियम बनवण्यासाठी मदत करते? मला वाटतं हा प्रश्न रिपीटमध्ये आलेला आहे, तरी काय हरकत नाही, कव्हर करू आपण. कोणते जीवनसत्व हे आपल्या शरीराला हाडे व दातासाठी कॅल्शियम बनवण्यासाठी मदत करते? तर D जीवनसत्व. पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. 1857च्या उठावाच्या संदर्भात खालील कोणती जोडी योग्य प्रकारे जुळते? 1857च्या उठावाच्या संदर्भात कोणती जोडी किती योग्य प्रकारे जुळते? बघा नानासाहेब कानपूर, बिरजिस कादर, लखनौ. कोणती जोडी योग्य जुळते? बघा 1 किंवा 2 यापैकी एकही नाही, केवळ 2 बरोबर, केवळ 1 बरोबर, 1 आणि 2 दोन्ही बरोबर.
काय उत्तर असेल याचं? याचं योग्य उत्तर येते बघा पर्याय नंबर 4. 1 आणि 2 दोन्ही जोड्या काय योग्य आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आपल्या संविधानात खालीलपैकी कोणता उल्लेख नाही? संविधानामध्ये काही लिखाण लिहिलेले आहे, त्यापैकी कोणता उल्लेख नाही असं आपल्याला विचारले गेलेलं आहे. बघा, कोणत्याही व्यक्तीचा त्याचा धर्म, वंश, जात इत्यादी आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. त्यानंतर कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहे. त्यानंतर अस्पृश्यता नष्ट झालेली नाही. आणि चौथा पर्याय, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश आहे. कोणता उल्लेख नाही मग याच्यापैकी? आता कोणत्याही व्यक्तीचा त्याचा धर्म, वंश, जात इत्यादी आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही हा उल्लेख आहे. कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान आहे हाही उल्लेख आहे. प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी प्रवेश आहे हाही उल्लेख आहे. फक्त हा अस्पृश्यता नष्ट झालेली नाही हा उल्लेख संविधानामध्ये नाही आहे. म्हणजेच योग्य उत्तरे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारत सरकारने आणीबाणीच्या काळात माध्यमावर सेन्सॉरशिप लादली होती. आणीबाणीच्या काळामध्ये सेन्सॉरशिप लादली होती. बघा, 1990-91च्या दरम्यान, 1998-99च्या दरम्यान, 1960-62च्या दरम्यान किंवा 1975-77च्या दरम्यान. काय योग्य उत्तर असेल? पर्याय नंबर 4. 1975 ते 77च्या दरम्यान लादले गेलेले. पुढचा प्रश्न आपण बघूया. ऑक्झॅलिक आम्ल खालीलपैकी कशामध्ये आढळतं? आवळा, व्हिनेगर, पालक, चिंच. काय विचारले तुम्हाला? ऑक्झॅलिक आम्ल कशामध्ये आढळतं? योग्य उत्तर आहे. आता याच्यापूर्वी मी तुम्हाला ह्याच्यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आवळ्यामध्ये कोणतं आम्ल, व्हिनेगरमध्ये कोणतं आम्ल, चिंचामध्ये कोणतं आम्ल आढळतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे? ऑक्झॅलिक आम्ल कशामध्ये आढळतं? योग्य उत्तर पर्याय नंबर 3. पालक याच्यामध्ये काय ऑक्झॅलिक आम्ल आढळलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. रिचर्ड वेस्ली गव्हर्नर जनरल असताना अवधच्या नवाबाला डॅशमध्ये आपला प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले. रिचर्ड वेस्ली हा जो गव्हर्नर होता त्यावेळेस त्याने काय केले? अवधच्या नवाबाला आपला प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले. म्हणजे ते वर्ष तुम्हाला विचारलेलं बघा कोणत्या साली? 1796, 1801, 1799, 1800. कोणत्या साली? योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. 1801मध्ये आपला प्रदेश कंपनीला देण्यास भाग पाडले. कोणाला? अवधच्या नवाबाला. आणि कोण त्यावेळेस गव्हर्नर होता? तर रिचर्ड वेल्सली. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, छोटीशी विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.